येत्या 27 सप्टेंबरला झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत धर्मवीर 2 हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आणि त्या निमित्तानं या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण पडद्यामागचे काही किस्से आणि चित्रपटाविषयी अनेक किस्से जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी तुमचं झी 24 तासमध्ये स्वागत. धन्यवाद. प्रवीण दादा, तुझ्यापासून सुरुवात करूया. पहिल्या भागात अशा नोटवर चित्रपटाचा एंड झाला की सगळ्यांना प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आणि दुसरी गोष्ट की म्हणजे वेळेचं बंधन असल्यामुळे चित्रपटात पूर्ण काही दाखवता आलं नाही असं प्रसाद दादाने मागच्या वेळी जेव्हा मुलाखत घेतली होती तेव्हा सांगितलं होतं. मग यावेळी तो जो प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर मिळणार आहे का आणि सगळी स्टोरी पाहायला मिळणार आहे का? बघ, कसं आहे माहिती आहे का, मुळात तसं पाहिलं तर दिघे साहेबांची गोष्ट संपलेली, बरोबर की नाही. पण कसं झालेलं आहे, दिघे साहेबांच्या आयुष्याचे अनेक पैलू अजून लोकांना पाहायचे राहिलेत. उदाहरणार्थ म्हणजे तू मी किंवा आमची जी बॅच आहे, आम्ही 10वीची सराव परीक्षा द्यायचो. तर या 10वीच्या सराव परीक्षा म्हणजे परीक्षा आधीची परीक्षा सुरू कुणी केली? आनंद दिघे साहेबांनी. अशा ज्या अनेक गोष्टी आहेत ना, त्या समाजापर्यंत आलेल्याच नाही आहेत. आणि मागच्या वेळची गोष्ट इतकी फास्ट होती की त्याच्यात सगळे पैलू मांडता आलेले नाही. तर पुन्हा नॉनलिनियर पद्धतीनं दिघे साहेबांचीच गोष्ट आणि त्यांचा बेस काय होता विचारसरणीचा, ती आम्ही या सिनेमातून वेगळ्या पद्धतीने आणणार आहोत. म्हणजे थोडीशी वेगळी पण प्रश्नचिन्हाचं उत्तर नाही मिळणार. नाही, बघ, प्रश्नचिन्ह कसं आहे की सगळीकडे तसं बोललं जायचं, हां, बोललं जातं, पण त्याचे काही असे ठोस पुरावे हे ते कुणाकडे नाही आहेत ना. मग ज्यावेळी असे पुरावे किंवा असं काहीच नसतं, कारण अशा वेळी जबाबदारी अशी वाढती की लोकांच्या मनात जर ते अधांतरित असेल तर ते एकतर अधांतरितपणेच पुढं घेऊन जायचं किंवा त्याचं सोल्युशन द्यायचं. जर तुमच्याकडे उत्तर असेल तर, जर कोणाकडे काही तसं उत्तर असेल आणि त्यांनी मला स्पष्टपणे येऊन सांगितलं, कसं आहे, IQ गोष्टीवरती बाकीचे बोलू शकतात, मी तर नाही ना बोलू शकत. मी जास्तीत जास्त काय करू शकतो, IQ आहे ते IQ ठेवू शकतो, सोल्युशन नाही देऊ शकत. पण जर कुणी स्पष्टपणे येऊन सांगितलं की नाही बाबा असं 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 होतंच, तर ते चित्रपटात दिसू शकतं. तसं सांगणारा जर माणूस मिळाला तर ते प्रत्यक्ष पाहायला पण मिळेल. नक्कीच. मंगेश दादा, माझा प्रश्न आहे की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जेव्हा असं धर्मवीर सारखा चित्रपट करतो तेव्हा एक सतत डोक्यावर प्रेशर असतं का की मी असं दाखवून, म्हणजे प्रवीण दादाने लिहिली आहे, त्याने सगळं केलं आहे, पण शेवटी एक निर्माता म्हणून असं दाखवलं आहे, असं याच्याविषयी असं दाखवलं त्याच्याविषयी, तर त्याचं काही बॅकफायर होऊ शकतं असं वाटतं का? नाही, मुळात धर्मवीर 1 जशी प्युअर कलाकृती होती तशीच धर्मवीर 2 प्युअर कलाकृती आहे. मला या चित्रपटाच्या बाबतीत असं काही वाटत नाही. पण अशी भीती असू शकते, कारण कोण कसं रिॲक्ट होईल हे आपण आत्ता नाही सांगू शकत. या चित्रपटाच्या बाबतीत पण आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे दिघे साहेबांची गोष्ट लोकांसमोर आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि 100% प्रामाणिकपणे आणि 100% आमच्या मनाच्या गोष्टी नाही. 4 लोकांकडनं त्याची शहनिशा करून कोणीतरी स्टेटमेंट केलेले ते बघून हे सगळं करून प्रवीणनी स्क्रिप्टिंग केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला तशी भीती नाही आहे. पण मी बोललो त्याप्रमाणे कोण कसं रिॲक्ट होईल हे आम्ही आत्ताच सांगू शकत नाहीत. पण तरीसुद्धा मला महाराष्ट्राच्या जनतेवर किंवा मराठी प्रेक्षकांवर माझा इतका विश्वास आहे की त्यांना हे माहिती आहे की आपण काय बघायला जातो आहोत आणि आपण काय बघायला पाहिजे आणि आपण जे बघायला जातो आहोत किंवा जे बघतो आहोत त्याच्यामधली ऑथेंटिसिटी आपणच शोधून काढणं हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मला तशी भीती नाही वाटत. प्रसाद दादा, धर्मवीर आणि धर्मवीर 2 दोघांचा जो पहिला दिवस होता त्यावेळी शूट करतानाची फिलिंग काय होती आणि त्याच्यासोबत, कारण की 2 वर्षानंतर ऑलमोस्ट आता चित्रपट येणार आहे वगैरे, तर मग ते जे एक्सप्रेशन होते ते सगळ्या ज्या गोष्टी होत्या, जे इसेन्स होता, कारण ती कंटिन्युटी नाही आहे ना, मग ते आणताना कसं झालं, म्हणजे काय डिफिकल्टीज आल्या की कसं, किती वेळ लागला तुला परत? दोन्ही भागाच्या पहिल्या दिवशी प्रचंड टेन्शन होतं, जे कालपर्यंत होतं, कारण काल परवा शूटिंग संपलं आमचं, तोपर्यंत ते होतंच आणि ते असायलाच पाहिजे, कारण टेन्शन नसेल तर चांगलं काम होऊ शकत नाही. कलाकार जेव्हा रिलॅक्स होतो तेव्हा तो हळूहळू संपायला लागतो असं मला वैयक्तिकपणे वाटतं. त्यामुळे ते टेन्शन सतत राहायला पाहिजे आणि ते होतंच. आणि त्यात प्रवीणसारखा लेखक दिग्दर्शक जेव्हा असतो तेव्हा ते टेन्शन तिप्पट चौपट असतं, कारण त्याचं लिखाण प्रचंड अवघड आहे.
ते घ्यायला, ते साकारायला, त्याच्यात त्यांनी लिहिलेली दिघे साहेबांची व्यक्तिरेखा ती पडद्यावरती साकारताना प्रचंड मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून काम करणं हे फार गरजेचं होतं दोन्ही वेळेला, पहिल्या भागाच्या वेळेला पण आणि आत्तासुद्धा. आणि जे पहिल्या भागाच्या वेळेला केलं ते सगळं दुसऱ्या भागाच्या वेळेला केलं. डाएट केलं, वजन कमी केलं, परत वर्कशॉप्स घेतली. आम्ही सगळ्यांनी चित्रपट पाहिला. एक ॲक्टर म्हणून मला किंवा एक रायटर डिरेक्टर म्हणून प्रवीणला जिथे कुठे पहिल्या ह्याच्यात आपण थोडंसं कमी पडलो आहे, अजून हे वाढवता येईल, हे अजून चांगलं करता येईल, अजून ते कॅरेक्टरला डेकोर कसं करता येईल या पद्धतीने विचारविनिमय झाला सगळ्यांमध्ये. आणि पुन्हा वर्कशॉप झाली, पुन्हा कॅरेक्टर डिझाईन करण्यात आलं, पुन्हा लुक टेस्ट झाल्या. यावेळेला पण परत पुन्हा look test. एकदा. आमचा निर्माता सॅटिस्फाईड नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही. अच्छा. डिरेक्टरला वाटलं की परत लुक टेस्ट करायची आहे, तर परत मागच्या वेळेला बारीकसा कधी कधी दाताचा प्रॉब्लेम होत होता किंवा मागच्या वेळेला जे दात मी लावले होते त्यांनी माझं डोकं दुखायला लागायचं, कारण त्यांनी खूप प्रेशर यायचं माझ्या जबड्यावर. मग यावेळेला ते दात वेगळे हलके बनवले, खूप वेट त्याचं प्रचंड फेदर वेट बनवले खूप आमच्या विद्याधर भट्ट्यांनी. त्याची ट्रायल, परत मग नवी दाढी, नवी मिशी, नवा वीक, त्याच्या ट्रायल, परत लुक टेस्ट, जी सगळी तयारी पहिल्याला आमच्या दृष्टीने हा परत एकदा पहिलाच भाग आहे. आता ह्यांनी तिसरा भाग आणायचं ठरवलं तरी तो आमच्या म्हणजे आता दृष्टीने परत एकदा आणखी आणायचं एक घोषणा. ठरवलं तर ठरवलं तोही होतं. आमच्यासाठी पहिलाच भाग असेल. चौथा भाग करायचं ठरवलं तरी आमच्यासाठी तो पहिलाच भाग असणार. फक्त लेखक दिग्दर्शक नवीन असेल आता. मला माझी खूप काम आहे. नाही, आता ऍक्टर म्हणून करेल, आता ऍक्टर म्हणून गावेल. तसं म्हण, पण जरा मला आता नवीन करायचं. तर ते आहे ते सगळं सेम आहे. आणि याच नियमाने किंवा याच कायद्याने पहिल्या भागाला जसा प्रतिसाद मिळाला, जो उदंड प्रतिसाद मिळाला, तोच या भागालाही मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते. दादा, मला त्यालाच प्रश्न आहे. तू गेल्या वेळी म्हणाला होता की तू डोळ्यांचे खूप ऑब्झर्वेशन केलं आणि ते अब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तसंच होतं का? ऑफकोर्स, माणूस तोच आहे ना, माणूस थोडाच बदललाय. दिघे साहेबांचीच भूमिका आहे. म्हणजे परत तेच सगळं होतं की तू त्यांचं फोटोला बघत राहणं आणि त्यांचे फोटोज सगळे बघणं. निम्म काम माझं, जसं मला दरवेळी हिरो हा नशिबाने ओम बुतकर तिकडं मिळाला, ओम बुतकर आणि दाते मुळशी पॅटर्नला, धर्मवीरला हा मिळाला, हंबीररावला मीच हंबीरराव होतो आणि देऊळबंदला कश्मीर होता. नट तुमच्याकडे काय आहे आणि तो कसं स्वतःला प्रेझेंट करतो, मी काय सांगितलं याच्या पुढं जाऊन नट म्हणून त्यांना विचार करणं खूप गरजेचं आहे. आता इतका सिनियर येतो आणि इतकं थिएटर केलेलं आहे, मंगेश काय आणि ते काय, ही खूप थिएटर केलेली माणसं आहेत. तर कदाचित ती जी सिन्सिअरिटी असती ना थिएटरची, ती प्रसादच्या ह्याच्यात दिसती. म्हणजे मी तर असं म्हणेल की प्रसादसारखा नट मिळावा. आणि त्यामुळं कदाचित दिघे साहेबांची भूमिका, आणि त्यात मी थोडा ॲग्रेसिव्ह डिरेक्टर आहे. मला असं प्रेमाने सांगता, म्हणजे मला म्हणजे यांनाच कळू शकतं, मला कळतच नाही प्रेमाने कसं सांगायचं. म्हणजे माझ्या जर सिनेमात एखादं बारकं पोरगा असेल तर मी त्याला हलवून काहीतरी सांगत असतो. तर माझी बायको एकदा मला म्हटली, स्नेहल तू नको सांगत जाऊ बाबा लहान पोरांना काही, कारण माझा हेतू ते नसतो, माझं हँडलिंग तसं आहे. त्यामुळं प्रसाद हा, आम्ही दोघे एकाच वयाचे, पण सिनियर आहे तो मला, कारण त्याच्या एकांकिका आम्ही विंगेत उभं राहून पाहायचो कॉलेज काळात. तर ना तो मला सिनियर नट असून कित्येकदा मी अशी आग पाखड करायचो, चिडायचा, अरे तो शांतपणे ऐकून घ्यायचा, ओके ओके सर, ओके ओके. तर ना ही जी गंमत आहे ना, की माझा दिग्दर्शक असा आहे आणि त्याची ही सांगण्याची पद्धत आहे जी चित्रपटाला गरजेची आहे. हे एकदा कळलं की मग नट आणि दिग्दर्शक हे द्वैत न राहता अद्वैत होऊन जातं. आणि ही जीवाशिवाची जोडी आहे, नट आणि दिग्दर्शक, ती आमच्या दोघांच्या बाबतीत खूपच आम्ही एन्जॉय केली, जी मी दातेच्या बाबतीत एन्जॉय करतो. म्हणून तो खूप रिपीट होतो माझ्याकडे सगळ्याच सिनेमात. हां, आता नाही, आता मी त्याला घेणार नाही. आता त्याला खूप मोठे रोल दिले या दोघांना. आता नवे म्हणजे प्रसाद दादा मधला जो डायरेक्टर आहे, दिग्दर्शक आहे, तो डोकावलाच नाही. नेवर. मग मी नट म्हणून त्याला मी मोठं का म्हटलं. हे बघ, डिरेक्शनमध्येही तुम्हाला सिनियर आहे, कारण माझा देऊळबंद यायच्या आधी त्याचे 2 सिनेमे आले होते दिग्दर्शनाचे, बरोबर की नाही. पण कसं आहे,
की इथं प्रवीण तरडे रायटर डिरेक्टर आहे, त्याची एक पद्धत आहे, तर त्याच्या पद्धतीला मी डिस्टर्ब नाही करणार नट म्हणून. आणि हे त्यांनी पाळलं. कदाचित तो दिग्दर्शक असल्यामुळेच तो पाळतो. एकतर मी नटाचं काय ऐकतच नाही, म्हणजे नाहीच. का तर मी 24 तास त्याच्यात असतो, बरोबर की नाही. प्रसादला तो मला प्रॉब्लेमच आला नाही की मी त्याला सांगितलं अमुक अमुक अमुक, तर तो त्याच्यापुढं 3 पावलं जाऊन त्याने आधीच विचार केलेला असायचा त्याचा, आणि ते जुळून यायचं. हे इतकी मजा आली ते. मी बऱ्याचदा असं होतं की एखाद्या सेटवर 2 कामं करणारा माणूस असतो, म्हणजे तो दिग्दर्शक असतो आणि तो अभिनय पण करत असतो, आणि न राहून न तो त्याचा तो दिग्दर्शक डोकावत असतो. असं बऱ्याचदा होतं. पण मी प्रसादला ऑब्झर्व करायचो ना, जेवढं प्रवीण सांगायचा तेवढंच तो करायचा. त्यांनी कधीही प्रवीणला नाही हे जरा आपण असं करून बघूया का, हँगल असेल, नाही, कधीच नाही. कारण त्याला हे माहिती होतं की याचा थॉट हा याचा आहे. मी जेव्हा धर्मवीर समजा एखादा सिनेमा मी केलाच, दिघे साहेबांवर मी एखादा सिनेमा केला, मी एखादी गोष्ट केली, तर तो थॉट त्याचा वेगळा असू शकतो. पण याच्या थॉटला अजिबात तिने डिस्टर्ब केलं नाही, आणि हेच त्याच्या अभिनयाचं यश. आणि ॲज अ डिरेक्टर म्हणून त्यालाही माहिती आहे की मला जेव्हा मी चित्रपट करतो तेव्हा मला काय अपेक्षित आहे आणि मला अभिनेताकडनं काय हवं आहे. आता दातेकडे करताना तो आपण म्हणतो ना, एक खानदानी असतं, जातीवंत असतं. दातेच्या घराण्यातच अभिनयाची परंपरा आहे, 4 पिढ्या. म्हणजे नटवर्य केशवराव दातेंचा तो पणतू आहे, बरोबर. म्हणजे त्याचे आजोबा पण खूप मोठे साऊंड डिझायनर, म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला त्याच्या 4 पिढ्यांनी काम केलं आहे फिल्म इंडस्ट्रीत. तर कित्येक जण त्याचं ना, त्याच्याकडं काहीच ताकद आहे, वेगळंच काहीतरी त्याच्यात ते येतं. आणि ती जी काय म्हणतात सलगी, मी त्या दीपक करंजीकरांच्या एका मुलाखतीत सलगी शब्दाची डेफिनेशन ऐकली. काय सुंदर आहे माहिती आहे का, रामदास स्वामींनी सलगी शब्दाची डेफिनेशन केलेली की सलगी कशी असली पाहिजे, तर ना त्याची अभिनयाशी सलगी आहे आणि ती तिचा अभिनय करताना दिसते. क्षितिज तुझ्याचकडे येऊया. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते म्हणजे कंटिन्यू काही ना काही करणारे एक व्यक्तिमत्व आहे. कधी कुठे हालचाली करत असतात, काही सल्ले देत असतात, काही निर्णय घेत असतात. मग अशात त्यांची भूमिका साकारताना तुझा गोंधळ कसा होत होता, किंवा काय कसं मॅनेज होत होतं सगळं? गोंधळ व्हायला प्रवीण सर फार स्कोपच ठेवत नाहीत. ते खूप क्लॅरिटीने उतरत असल्यामुळे आपला गोंधळ व्हायचा काही प्रश्न येत नाही. पण तू म्हणलीस ते बरोबर आहे की ते इतके दिसतात लोकांना. म्हणजे पहिल्या भागात हा प्रश्न होता एकनाथ कुठे, आता एकनाथ कुठे नाहीये हा प्रश्न आहे सगळीकडे. आता त्या सगळ्याचं भान ठेवून हेडलाईन त्या सगळ्याचं भान ठेवून काम करणं ही माझी जबाबदारी आहे. त्याला काही गालबोट नाही लागता कामा. पण खरंच सांगतो, सरांच्या सेटवर आणि आता मंगेश सर हे करत असताना, आणि तिघं आहेत म्हणून मुद्दाम हे सांगतोय, आणि प्रसाद सरांसारखा को ॲक्टर असताना त्याचं काही वेगळं दडपण किंवा प्रेशर येत नाही त्या अर्थी. म्हणजे कुठलाही रोल करताना, कुठलंही काम करताना जितपत जबाबदारी आपण घेतो तशीच जबाबदारी इथे पण घेणं होतं. पण अर्थात ते अवघड आहे, कारण खूप बारकावे मीही काय काय करून येतो. सरांचे प्रचंड इनपुट्स असतात. शिवाय सीनची एक वेगळी डिमांड असते. पण मी खरं सांगू, भाग 1च्या वेळेला मी ही एक गोष्ट महत्त्वाची डोक्यात ठेवली होती. आपण बघ ना, कुठली कलाकृती शेवटी प्रेक्षकाभिमुख आहे. आपण लोकांना आवडावं हा अंतिम हेतू ठेवूनच काम करत असतो. हा एक रोल असा आहे की माझ्या 3 पार्टीज डोक्यात होत्या: प्रवीण तरडे, मंगेश देसाई आणि एकनाथ शिंदे स्वतः. यांना आवडलं पाहिजे. प्रेक्षकांना आवडलं तर बोनस आहे, पण ह्या तिघांना आवडलंच पाहिजे ना, तर माझी हार आहे. कारण सर एक्सपेक्ट करत आहेत, मंगेश सर निर्मिती करत आहेत, आणि त्यांची भूमिका आहे ती शिंदे साहेबांची. पण थँकफुली तिघांकडनंही अप्रुव्हल येणं हळूहळू, पण ते स्लो प्रोसेस आहे, पण ते आलं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. प्रवीण दादा, मंगेशदा आणि प्रसादा, तुम्हाला प्रश्न आहे की सध्याचं जे चित्रपट आहेत ते राजकारणाचं माध्यम झालं असं म्हणता येईल का? कारण एकीकडे इंदिरा गांधींचा जो चित्रपट आहे त्यांच्यावर खूप सारे रेट्स पुढे जात आहेत, आणि पॉलिटिकल सेन्सॉरशिपकडे तुम्ही कसे पाहता? सध्या असं कुठं म्हणते सिंहासन सामना काय होते नाही, म्हणजे आता जे कंटिन्यू डेट पोस्टपोन आणि पॉलिटिकल कसं झालं माहितीये का, खूप वर्षांपूर्वी पवार साहेबांनी पण एक मुत्सद्दीगिरी करून सत्ता पालट केला होता, बरोबर. तेव्हा परिस्थिती वेगळी होती का? घटना हीच होती की
बरोबर की नाही? त्या एका घटनेवर आपण पवार साहेबांना म्हणतो की हे राजकारणातले द्रोणाचार्य आहे, बरोबर की नाही? म्हणजे काय पवार साहेबांचं डोकं चालतं, कारण त्या घटनेला आता 40 वर्ष झाली. 40 वर्षानंतर सगळे काय हेवे दावे सॉफ्ट झालेले असतात, बरोबर? ही घटना आत्ता घडली आहे, काल परवा घडलेली आहे. त्यावेळीही त्याच्यावर चर्चा झाल्या मीडियानी. त्यावेळी जे काही मीडियाचं माध्यम असेल, समजा वर्तमानपत्र, तेव्हाची हेडलाईन असेल किंवा संपादकीय लेख असेल, हे चर्चेचे विषय असायचेच की, बरोबर की नाही? आता गंमत कसं आलंय, जो तो संपादक झालाय, हातात मोबाईल, सोशल मीडिया. त्यामुळं एखाद्या बातमीवरच्या खालची कमेंट हा प्रत्येकजण संपादक समजूनच देतो. त्यामुळं आपल्याला त्याच्यात खूप कटुता किंवा हे येतं. तर कसं आहे, ते खूप सापेक्ष आहे. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सगळ्याच बाबतीत लागते. आणि दिग्दर्शक म्हणून ज्यावेळी आमच्यासारखी माणसं असतात, त्यावेळी नट काय करतात, त्याला आम्ही काय म्हणतो, सारे तुम्हारे काय कर्मों का पाप पुण्य योग क्षेम मैं वहन करूंगा अपने कंधों पर. तशी परिस्थिती आहे. तर काय आहे माहिती आहे का, घटना त्याच असतात, त्या घडल्यात कधी याच्यावर त्याची तीव्रता अवलंबून असते. आज 40 वर्षापूर्वी पवार साहेबांच्या त्या राजकारणाला आपण मुत्सद्दीगिरी म्हणतो. काय केले होते, कारण खूप सॉफ्ट झालं, बोथट असं किंवा टोकदार काही राहिलं नाही. त्याला खूप दिवस निघून गेले. हे कसं काल परवा घडलंय, त्याच्यामुळे 2 वर्षापूर्वी घडलंय, ते टोकदार आहे अजून. त्यामुळं कदाचित पाहताना त्याच्याकडचा दृष्टिकोन हा खूप टोकदार असेल, पण अजून 10-15 वर्षांनी तो बोथट होईल आणि त्याच्याकडे पुन्हा अरे काय शिंदे साहेबराव काय काय ते त्यावेळी राजकारण खेळले असंही म्हणू शकतील. त्यामुळं हे खूप सापेक्ष आहे भावनेच्या बाबतीत. त्यामुळं आणि पॉलिटिकल सेन्सॉरशिपकडे तुम्ही कसं पाहता? पॉलिटिकल सेन्सॉरशिप इन द सेन्स म्हणजे आता काही ना काही गोष्टी असतात की त्या सांगितल्या जातात की आता इंदिरा गांधींच्या चित्रपटावरच की ह्या गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी ह्या खोट्या आहेत किंवा ह्यांचे रेफरन्सेस चुकीचे आहेत म्हणून काढले जातात आणि त्या डेट्स पुढे ढकलल्या जातात. मग त्याकडे तुम्ही कसे पाहतात? बघ, ज्यावेळी असं होतं ना, एखादं काढलं तर मग ते काढलंच पाहिजे, कारण सेन्सॉरच्या पुढे तर कोणीच नाही आहे. आणि सेन्सॉर विचार सगळ्या बाजूनी करतं, चहूबाजूनी करतं, बरोबर की नाही? हो. जसं मी आधी म्हटलं, माझे सेन्सॉरला मुळशी पॅटर्नमध्ये पण वाद झालेले आहेत. तर ते मुळशी पॅटर्नमध्ये काहीतरी ते खून करताना एक गुन्हेगार काहीतरी शिवी देतो, तर एक बाई होत्या सेन्सॉरला त्यावेळेस, त्या म्हटल्या नाही, असली शिवी नाही द्यायची. अहो म्हटलं, मॅडम तो एका माणूस दुसऱ्या माणसाचा खून करायला नाही तरी असं नाही बोलायचं. म्हटलं मग तुम्ही काय सांगाल, काय बोललं पाहिजे? नाही, जास्त असं हे मूर्खा वगैरे ठेवा, नालाय का. तर म्हणजे काय, तो कोयता घेऊन आलाय, हे मूर्खा ठपा. तर ना मग काय पिक्चर बनवायचे का नाही आम्ही? मग फायटिंग डिशुमच करावं लागेल जुन्या पिक्चर मधलं. रियालिटीकडे जायचं. हे मूर्खा म्हणून खून कसं होईल? हे मूर्खा म्हणून थोडासा अपमान होऊ शकतो जास्तीत जास्त. पुण्यात तर तो जगण्याचाच भाग आहे, तो अपमान म्हणून पण धरत नाही. हे मूर्खा हे नालायका संस्कार म्हणूनच घेतात. तर कसं आहे माहिती आहे का, पिक्चर मुळशी तालुक्यातला होता, आम्ही त्या गावात आलोय, आमच्या अंगाला त्या मातीचा वास आहे, तर आम्ही शिव्या पण तिकडच्याच घेऊन येणार ना. तर पिक्चरमध्ये ती शिवी दिली तर सेन्सॉर दुखवलं होतं खूप. मग मी शिवी बदलली, म्हटलं एक काम करतो, मी ब्लँक ठेवतो, पण मी मूर्खा बिरका नाही म्हणणार, मी आमच्या भागातल्या गुन्हेगारांना बदनाम नाही करणार. अशा शिव्या मला जास्त आवडलं, हे मला जास्त आवडलं. आता कसं करायचं? गुन्हेगारांना बदनाम. पॉलिटिकल सेन्सॉर म्हणजे की अशा गोष्टी सेन्सॉरला काय वाटतं त्यावेळी, तर ते खूप महत्त्वाचं असतं. आणि सेन्सॉरने जर एखादा बदल सांगितला तर कुणी तो टाळू शकत नाही. या चित्रपटाच्या कथानकामध्ये जुन्या गोष्टी आहेत, पण त्याला सध्याचे रेफरन्सेस दिले जातात असे आरोप करण्यात आले. आरोप कशाला आहेतच. आरोप कसला करताय? गोष्ट दिघे साहेबांची आहे, शिंदे साहेब त्यांच्या जवळचे होते, बरोबर की नाही? तर म्हणजे जर गोष्ट दिघे साहेबांची आहे तर शिंदे साहेब वगळून गोष्ट कशी काय होईल? ठाणे वगळून गोष्ट कशी काय होईल? हिंदुत्व वगळून गोष्ट कशी काय होईल? त्याच्यात हिंदुत्व आहे, त्याच्यात ठाणे आहे, त्याच्यात शिंदे साहेब आहेत, त्याच्यात दिघे साहेब आहेत, त्याच्यात त्यांचे सहकारी आहेत, म्हणजे पवार साहेब पण आहेत. पवार साहेबांचं तर कौतुक आहे 2-3 डायलॉग मध्ये. कारण सांग, पवार साहेब दिघे साहेबांना आवडायचे, लक्षात घे.
म्हणजे तेव्हाचं राजकारण इतकं खेळीमेळीचं होतं की एका अडचणीच्या काळात पवार साहेबांनी दिघे साहेबांना मदत केली ती, बरोबर की नाही? हो. तर त्याच्यामध्ये दिघे साहेब पवार साहेबांचं कौतुक करता नाही. आता पवार साहेब वेगळ्या पक्षात आहेत आणि हे वेगळ्या, आशेचे आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्याकडे आलेल्या रेफरन्समध्ये काय होतं, पवार साहेब दिघे साहेबांना आवडायचे. दिघे साहेबांचा सगळ्यात आवडता राजकारणी कोण आहे माहिती आहे तुला? दिघे साहेबांच्या घरात फोटो होता इंदिरा गांधी. आता काय करशील? एकदम अपोजिट. म्हणजे तसं होतं ना. माणूस शिवसेनेचा होता, कट्टर हिंदुत्ववादी होता, पण आवडत्या नेते इंदिरा गांधी होत्या. विचारसरणी. शरद पवार साहेब आणि त्यांच्यात हे होते, वेगळे पक्ष होते, पण पवार साहेबांनी मुक्त असताना मदत केली ती दिघे साहेबांना. एक छान उदाहरण आहे, सिनेमात नाही आहे पण मी ऐकलं होतं हां. की एकदा एक रॅली चालली होती ठाण्यातून आणि सगळे कार्यकर्ते घोषणा देत होते शिवसैनिक. तर कुणीतरी एक घोषणा दिली आणि त्यात पवार साहेबांबद्दल काहीतरी वाईट बोलले. तर दिघे साहेब गाडीतनं उतरले, 4 पावलं पुढे गेले आणि त्या कार्यकर्त्याच्या कानाखाली वाजवली की पवार साहेबांवर बोलायचा तुझा माझा अधिकार नाही. पवार साहेबांवर काय बोलायचं तर बाळासाहेब बोलतील, तू तुझं काम कर. तात्पर्य काय, एक सीन आता तर सिनेमात आहे, 2 कार्यकर्त्यांची भांडणं होती आणि तो शिवसैनिक त्या दुसऱ्या कुठल्या तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात काहीतरी घालायला जातो. साहेब म्हणतात अरे लाज वाटायला पाहिजे, तो पण एक कार्यकर्ता आहे तुझ्यासारखाच, कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचा सन्मान करायला शिका. पवार साहेबांचं कार्यकर्ता जपण्याचा याचा उल्लेख आहे, असं काही नाहीये. म्हणजे बोललं जातं ते सगळं अगं, आपल्याकडे बोललं तर काय काय जातं. आपल्याकडे बोललं असं बोललं गेलं होतं की मुळशी पॅटर्न हा खूप प्युअर गुन्हेगारीवरचा पिक्चर आहे, पण निघाला शेवटी शेतकऱ्यांवरचा. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या. कसं आहे माहिती आहे का, जे विकलं जातं ते दिसलं पाहिजे, त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे, बरोबर की नाही? Yes. तसं होतं. चित्रपटात शिंदे साहेब आहेत, दिघे साहेब आहेत, ठाणे आहे, कडवं हिंदुत्व आहे आणि हिंदुत्वाची लिबरल व्याख्या पण नाही. तर एक मुस्लिम बुरख्यातली बहीण त्यांना ओवाळायला येते आणि त्या बुरख्याच्या पलीकडची तिच्या डोळ्यावरची जखम दिसते. हे प्रवीण तरडे मनाने नाही लिहू शकत, घडलेलं हे तिथं घडलंय. अनेक मुस्लिम स्त्रिया त्यांना राखी बांधायला यायच्या, कारण तेव्हा एक धारणा होती, जर दिघे साहेबांना राखी बांधली की नवरा त्रास नाही द्यायचा त्या बाईला. का? कळत नकळत दिघे साहेब भाऊ ना. तर हे असं इथपर्यंत दाखवलेलं आहे. आणि जे घडलं गेलेलं आहे, जे कुणी ना कुणीतरी मीडियात बोललेलं आहे, कधी ना कधी कुठेतरी दिसलेलं आहे, तेच मी चित्रपटात घेतलंय. माझ्या मनाचं एक नाही. कुठलीही घटना दिसली तर मी सांगेल ही घटना मी त्या न्यूज चॅनलवरच्या 6 महिन्यापूर्वी त्या नेत्यानं बोललेल्या भाषणातून घेतली. या नेत्याने त्या भाषणात बोललेली ती लाईन आहे त्या, कारण असेच सिनेमे सेन्सिटिव्ह असतात. एक्झॅक्टली, म्हणूनच तो हां. प्रश्न होता. म्हणजे आणि एक लक्षात ठेव, जयललितावर सिनेमा येऊ शकतो, ते कोण NTR त्यांच्यावर सिनेमा येऊ शकतो, वेगवेगळ्या इंदिराबाईंवर येऊ शकतो, किती सिनेमे येत आहेत ना. मग मराठी एखाद्या राजकीय घटनेवर का नाही येत? फक्त ही घटना ताजी आहे म्हणून टोकदार आहे. जसजसा काळ जाईल तसतसं हे पण सगळं बोथट होईल. इतकं सिंपल आहे ते. म्हणजे आपण घरात जशी भांडणं होतात आणि तसं आपण आहे थोड्या ते. वेळानंतर तसं आहे ते. नॉर्मल होतं तसं. मंगेश दादा, हा चित्रपट बघायला सगळेच येतील असं वाटतं का? 100%. म्हणजे मी सांगतो ना की हा सिनेमा बघितल्यानंतर खूप लोकांचा भ्रमनिरास होणार आहे की अरे आपण तर खूप वेगळी टीका करत होतो पण हे काहीच दिसत नाही. हा प्युअर एंटरटेनमेंट असलेला सिनेमा आहे. लहान मुलांचा ह्याच्यात एंटरटेनमेंट आहे, लहान मुलांसाठी, महिलांसाठी आहे, कार्यकर्त्यांसाठी आहे, नेत्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे 100% सांगतो, जेव्हा पहिला शो होईल तेव्हा या चित्रपटाबद्दल एवढंच बोललं जाईल की धर्मवीर 1 चाही थोडा वरचा सिनेमा कुठला आहे तर धर्मवीर 2 आहे, हे 100%. आणि सामान्य कार्यकर्त्याचा सिनेमा, सामान्य कार्यकर्ते म्हणजे मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही पक्षाचा राजकीय विचारसरणी मानणारा कार्यकर्ता हा सिनेमा पाहून आनंदी होणार, एवढं नक्की. सगळ्यांनाच प्रश्न आहे की आता कलाकारांना बाहेरून कुठेही चर्चा होताना की हा अमुक अमुक पक्षाचा कलाकार आहे असं बोललं जातं. मग यामुळे कलाकार कोणत्याही गोष्टीवर
स्पष्टपणे बोलू शकत नाही असं होतं का? हे बघ, पूर्वीपासूनच आता जब्बार पटेल, सतीश आळेकर, मोहन आगाशे सर हे कुठल्या विचारसरणीचे होते का? तेव्हा ते चालायचं आणि आता कोणी बोललेलं चालत नाही. आता सुबोध भावे, शरद पोंक्षे हे तर थेट थेट काम करतात. कित्येक कलाकार हे थेट थेट पक्षांचं काम करतात. आता मी तर कुठल्या पक्षाचं काम करत नाही, पण कुठली तरी विचारसरणी प्रत्येकाची असते. आवडू शकते नाही, फॉलोच करायची असते. तुम्ही जर अगदी मी बाबा कशातला नाही म्हणजे सगळ्यात भंगार तुम्ही. हे जे डेंजर कोण? मी बाबा काही मानत नाही, सगळ्यात डेंजर तू. त्यापेक्षा बाबा मी अमुक अमुक एक आहे, मी तमुक तमुक एक आहे, आणि ते काही लपून राहत नाही. ते असतं. फक्त अगदीच आता अमोल कोल्हे आमचा मित्र आहे सगळ्यांचा, पण तो राजकारणात गेला आणि वेगळ्या पक्षात गेला म्हणून आमचा शत्रू थोडाच आहे. आजही आलं की आम्ही कडकडून मिठी मारतोच, कारण मैत्री महत्त्वाची आहे. तो विचारसरणी बदलली म्हणून माणूस वेगळा होत नाही ग, अजिबात नाही. पूर्वीराव सुधीर फडके जर कधी समोर आले तर पवारसाहेब काय रागाने बघायचे त्यांच्याकडे? पवारसाहेब मिठीच मारायचे, कारण त्यांची कला त्यांना महत्त्वाची होती. बरोबर की नाही? कुणीतरी घाशीराम कोतवालला विरोध केला म्हणून पवारसाहेबांनी ते नाटक जगभर नेलंच ना. मग नथुरामला विरोध केला वेगळ्या विचारसरणींनी, दिघे साहेबांनी ते नाटक आजपर्यंत चालवलं. नथुराम हे दिघे साहेबांनी चालवलेलं नाटक आहे, घाशीराम कोतवाल हे पवार साहेबांनी चालवलेलं नाटक आहे. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळं नाटक सिनेमामध्ये आमच्यासारखी जी माणसं राहतात ती आमचं उलट सगळ्यात अवघड असतं. बरोबर की नाही? कारण आम्हाला सगळा प्रेक्षक वर्ग महत्त्वाचा आहे, आम्हाला सगळा प्रेक्षक वर्ग महत्त्वाचा आहे. उद्या मला जसं मला मगाशी कोणीतरी विचारलं तुम्हाला पवार साहेबांवर आवडेल का पिक्चर करायला? म्हटलं का नाही आवडणार, मी हसत हसत करेल, हसत आणि असा करेल की लोक म्हणतील वा वा वा. कारण मी एक लेखक दिग्दर्शक आहे, मी एक कलाकार आहे. सिनेमा आधी मला महत्त्वाचा आहे, बाकी सगळ्या गोष्टी नंतर. मला तर असं अजिबात वाटत नाही किंवा प्रवीण आत्ता म्हणाला त्याप्रमाणे प्रत्येकाचा एक झेंडा आहे. प्रत्येकाचा जसा एक अजेंडा आहे तसा प्रत्येकाचा एक झेंडा आहे. मला एखादी व्यक्ती आवडते, मग लोकांना वाईट वाटेल किंवा लोक माझ्या शिक्का मुर्तब करतील म्हणून त्याच्यापासून मी दूर जाणं हे योग्य नाही. ही विचारसरणी आहे, त्या विचारसरणीचा मी आहे, या विचारसरणीचा मी नाही. इतकं सिम्पल आहे. म्हणजे जर समजा एवढा स्वार्थ बघायला लागलो आपण की नको नको त्याच्याविषयी आपण चांगलं बोलतोय म्हटल्यानंतर आपल्याला काम मिळणार नाही किंवा आपले बाकीचे आपले विरोधक होतील, तर मग जगणं मुश्किल होऊन जाईल. तुम्हाला कुठल्या तरी गाडीत बसायचंच आहे तर तुम्हाला स्टेशन सापडणार आहे ना, नाही तर तुम्ही त्याच स्टेशनला राहणार, आयुष्यात काहीच करू शकणार नाही. त्यामुळे मी तर या ठाम मताचा आहे, तुम्हाला जो आवडतो तो तुमचा माणूस, जो आवडत नाही तो माणूस म्हणून आवडत नसेल, तो त्याच्या विचारसरणीने आवडत नसेल, पण तो माणूसच आहे की. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही. हे जर राजकारणाच्या पलीकडे वगैरे जाऊन पाहिलं ना तर शिंदे साहेब सगळ्यात आवडते नेते असले पाहिजेत, कारण 21 तास काम करणारा नेता आहे. आम्ही पाहिलंय. म्हणजे कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की नेता असा असला पाहिजे. 21 तास काम करणारा माणूस आहे ग, आणि कुठलं गल्ली बोळ कसंही कुठेही जातात ते, कारण संस्कार दिघे साहेबांचे आहेत. इतकं सिंपल. त्यामुळे मी एक प्रसंग सांगतो. जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले होते, आता CM म्हणजे Z+ सिक्युरिटी ना, आणि त्यांची सिक्युरिटी सगळी अशी, आणि अचानकपणे कुठल्या मुंबऱ्यातली लोक त्यांना भेटायला आली, साहेबांना शुभेच्छा द्यायला. तर सगळी सिक्युरिटी तिकडे धावून गेली. साहेब त्यांना ओरडले, त्यांना म्हणाले नाही नाही 1 मिनटं, तुम्ही माझं जसं रक्षण करायला आहात ना तसंच तीसुद्धा माझं रक्षण करणारीच आहेत. मी इथपर्यंत कोणामुळे आलो? मी त्यांच्यामुळे आलो. त्यांना अजिबात अडवायचं नाही. असा माणूस नाही सापडत कधी. कातडी बचाऊ लोक खूप आहेत, पण स्वतःच्या कातडीला घासून लोकांसाठी काम करणारे कोण आहेत? तर आम्हाला शिंदे साहेब दिसतात. हे बघ, मला असं वाटतं की प्रवीण म्हणाला ते अगदी बरोबर आहे. कुठली ना कुठली तरी विचारधारा माणसाने अंमलात आणायला हवी. मी सुद्धा कुठल्या पक्षाचा नाही आहे. माझे सगळ्या पक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत. पण मी हिंदुत्व मानणारा माणूस आहे आणि 100% आहे. म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी आहे मी. पण माझ्याबरोबर 18 वर्ष जो माझा मेकअप करतो पर्सनल, तो सलीम आहे. हे माझं हिंदुत्व आहे.
मी हिंदुत्वाशी प्रामाणिक आहे, हिंदुत्व माझा श्वास आहे, मी हिंदुस्थानात राहणारा माणूस आहे, पण मी कुठल्या पक्षाशी बांधील नाही. खूपच समर्पक आणि भारी बोलले ते सगळे. मी याच्यात काही नवीन ॲड नाही करू शकत. पण तू जो म्हणलीस कलाकारावर शिक्का बसणं, तर हा शिक्का ही प्रॉब्लेमॅटिक गोष्ट वाटते मला त्यातली, की इतकं भयंकर टोकदार होऊन दुसऱ्याचं परीक्षण करणं ही कुठल्याच क्षेत्रात योग्य गोष्ट नाही असं मला वाटतं. म्हणजे त्यामुळे सुद्धा कदाचित लोक काही सर्टन आयडियोलॉजी फॉलो करत असतील, पक्ष फॉलो करत असतील, तरी सांगायला घाबरतात, कारण त्याच्यावरती शिक्का बसतो. तर शिक्का हा प्रॉब्लेमॅटिक मुद्दा आहे त्यातला. कोणी इथे भांडण करायला किंवा शत्रुकी करायला बसलेलं नाही आहे. म्हणजे हा विशिष्ट विचारसरणीचा आहे, जसं तो म्हणला तसं, की म्हणजे विरुद्ध विचारसरणीचा माणूस त्याचा शत्रू होत नाही किंवा त्याच्या मनातून उतरत नाही. ते बटाट्याची चाळमध्ये पुलंनी जे म्हटलेलं आहे, उजवे काही डावे काही, कुणी बापुडा तटस्थ राही, धर्मवीर धगधगीत कोणी, कुणी प्यार पंछी, खास जात त्यांची. ती खास जात आहे, जी वैशिष्ट्य आहे, ते बघणं त्यातलं आणि ते जोपासणं गरजेचं वाटतं मला. त्यानंतर ज्याला जो झेंडा घ्यायचा आहे, जो अजेंडा बाळगायचा आहे, तो बाळगायला मोकळा असावंच प्रत्येकाने. प्रवीण दादा, मला प्रश्न आहे की गेल्या वेळी जेव्हा धर्मवीर प्रदर्शित झाला तेव्हा वेगळी राजकीय परिस्थिती होती, आता वेगळी राजकीय परिस्थिती, त्याविषयी सांगा. काही वेगळं नाहीये ग, तेच आहे. दादा, प्रत्येक प्रश्नाला कार्यकर्त्यांना सांगेन जास्त टोकदार वागू नका, तुम्हाला माहितीच नाहीये 6 महिन्यांनी तुमचा नेता कुठं असणार आहे. आई, मी सिरियसली सांगतोय हा. म्हणजे तुम्हाला माहितीच नाही 6 महिन्यांनी काय पॉलिटिक्स असणार आहे, त्याच्यानंतर 1 वर्षांनी काही असणार आहे. त्यामुळं काहीही वेगळी हे नाही आहे. सिनेमा तेव्हा दिघे साहेबांचा होता, सिनेमा आत्ताही दिघे साहेबांचाच आहे. आणि जे समाजात घडलंय, तुम्ही पाहिलंय, तेच सिनेमात दिसणार आहे. वेगळं काहीतरी जादूच सांगितली असं होणार नाही आहे. शिवरायांचा पुतळा जेव्हा म्हणजे पडला, जो त्याचं जे काही झालं, त्यानंतर सोशल मीडियावर असं म्हटलं जात होतं की मराठी कलाकार जे आहेत ते बोलत नाहीत. याचं काय कारण आहे? खरं सांग, शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर त्याची ही काही भडाभडा बोलायची गोष्ट होती? पण सोशल अंतर्मुख मीडिया होत नाही माणसं. जे झालं ते पाहून अंतर्मुख नाही होऊ शकत, दुःख नाही होऊ शकत. ज्यांना काय म्हणजे भडाभडा बोललंच पाहिजे प्रत्येक गोष्टीवर, असं नाही आहे रे. खूप त्रास झालता, खूप वाईट वाटलं होतं, खूप त्रास झालता. म्हणजे ह्याच्यात दुमत असूच शकत नाही. तेच आराध्य दैवत आहे आपलं. म्हणजे कालही होतं, आजही आहे, पुढेही छत्रपती शिवाजी महाराज हेच दैवत राहणार. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या छत्रपती शिवरायांना राजकारणाचा वापर म्हणून कुणी त्याचं केलं नाही पाहिजे. ओके, सगळ्यांनी मिळून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तिथं असा दैदिप्यमान पुतळा उभारला पाहिजे की जो येणाऱ्या पुढचे 1000-1500 वर्ष तसाच उन्हातानात उभा असलेला पाहिजे. सगळ्यांनी मिळून ह्याच्यावर काम करा. किंवा राजसाहेब जसं म्हणतात की बाकी सगळं सोडा, रायगड पुन्हा उभारा, जसा होता तसं करा. त्यामुळं हा खरं तर प्रश्नच असू शकत नाही. त्रास प्रत्येकाला झाला. महाराष्ट्रात असा कुणी माणूस नसेल ज्याला या घटनेने त्रास नाही झाला. मंगेश, माझा प्रश्न आहे की चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागे नेमकं कारण काय होतं? कारण एकीकडे विधानसभा निवडणुकीच्याही तारखा पुढे गेल्या आहेत आणि चित्रपटाच्या तारखाच्याही पुढे गेल्या आहेत. जर बघाल तुम्ही तुमच्याच न्यूज चॅनलवर, तर तेव्हा परिस्थिती कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती होती, पूरग्रस्त परिस्थिती होती. पाणी सगळं रस्त्यावर आलं होतं, लोकांच्या घराघरात गेलं होतं. अशा वेळेला आम्ही केलेली कलाकृती बळजबरीने तुम्ही बघायला या, हे म्हणणं योग्य नव्हतं. म्हणजे लोक आपलं घर सावरणार का चित्रपट बघायला थिएटरच्या सीटवर येऊन बसणार? आणि आम्ही जर एक चांगली कलाकृती केली आहे तर आमची इच्छा तर ही असणारच आहे ना की ती लोकांनी बघायला यावी. आणि प्युअर प्रामाणिकपणे फक्त एवढंच कारण होतं की सगळीकडे पूरपरिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये लोकांच्या खिशाला तडा लागू न देणं हे आमचं प्रामाणिक मत होतं, म्हणून आम्ही पुढे ढकललं. तेव्हा आम्हाला काहीही माहिती नव्हतं आणि आजही आम्हाला हे माहिती नाही आहे की निवडणुका पुढे गेल्या आहेत की नाही गेल्या आहेत. कारण निवडणुका पुढे गेल्या आहेत म्हणून आपण पुढे ढकलं एवढी आमची पहुंच नाही आहे आणि एवढे आमचे विचार पण नाहीत. आम्ही पुन्हा सांगतो, आम्ही प्रामाणिकपणे प्रॉडक्ट करायचा प्रयत्न केला, ते केलं आहे. आणि केवळ तेवढ्यामुळेच 9 तारखेची 27 तारीख करण्यात आली. आजही तू बघत असशील, ते काल परवापर्यंत परिस्थिती तशीच होती. हिंगोलीत पूर होता,
आम्ही ऑल ओव्हर इंडिया हा सिनेमा रिलीज करतो, मराठी हिंदीमध्ये. गुजरातमध्ये पूर होता, प्रचंड पूर होता बडोद्यामध्ये. अशा परिस्थितीत लोक सिनेमा बघायला जाणार का घर सांभाळणार? तेवढ्यासाठीच आम्ही पुढे ढकलला होता. आणि कुठल्याही गोष्टी मागं ना आपला सहज भाव हरवत चाललाय. काय सहज भाव हरवत चाललाय रे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीच्या मागं कारण शोधतोय. असं का, तसं का? अरे काही नाही रे, खूप साधी सोपी घटना पण असू शकते. इतकी साधी सोपी घटना होते. 9 तारखेऐवजी 27 सप्टेंबर, 9 ऑगस्टऐवजी 27 सप्टेंबर करणं. कारण त्यांनी काही कोटी रुपये घातलेत. तर पुण्यात सर्वात जास्त व्यवसाय होतो सिनेमाचा, तिथं पूर आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली सगळ्यात मोठा बेल्ट बिझनेसचा, तिथं पूर आला आहे. बरोबर. इकडे गडचिरोली, नागपूर, अमरावती साईडला पूर आला आहे. आणि आम्ही काय पिक्चर बिझनेसमन म्हणून त्याचं काहीतरी म्हणणं असू शकतं ना. त्याच्यामागं दरवेळी कारणं काय शोधायची? काहीही कारण नाही. इतकं साधं सिंपल कारण आहे. पण आपला सहज भाव हरवत चाललेला असल्यामुळे आपण त्या प्रत्येकाच्या मागं कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. तो किडा असतो ना आपला, त्याच्यामुळे सगळ्यांना एक लाईट मोडवर एक असा प्रश्न आहे की समजा आनंद दिघे, म्हणजे इतकी वेळ काही सिरियस चाललं होतं का काय? सिरियस नाही, म्हणजे आता एकदम असं चिलॅक्स आपण म्हणतो ना, की समजा आनंद दिघे किंवा बाळासाहेब ठाकरेंचा तुम्हाला फोन आला आणि त्यांनी विचारलं काय रे महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय, मग तुम्ही काय सांगाल? सगळ्यांना प्रश्न आहे, तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही सांगा. मी दोघांनाही एकच सांगेन, परत या प्लीज, परत या बस. सेम मग सगळ्या प्रश्नांचं इकडे मम होत आहे. खरंच आहे. हे बघ, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या हेतूनी शिवसेना उभी केली होती तो हेतू, आणि त्याच्यानंतर आनंद दिघे साहेबांनी ज्या हेतूनी ती पुढे वाढवली होती तो हेतू, दोन्ही हेतू पुन्हा एकदा साध्य करण्यासाठी तुम्ही परत या, हेच मी म्हणणार. मला असंच म्हणावं वाटेल की तुम्ही या परत. तुम्ही तरी या, किंवा तुमच्यासारखी काहीतरी माणसं तरी इकडे निर्माण करा. मला जर बाळासाहेब किंवा धर्मवीरांचा फोन आला तर मी त्यांना एवढंच म्हणेल, तुम्ही आत्ता या आणि तुमच्या विचारसरणीला पोषक काय आहे त्याच्या बाजूने उभे राहा. गेल्या आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय की जुने चित्रपट आहेत ते प्रदर्शित होतात आणि लोक एक्सायटेड होऊन अजूनही आतुरतेने जाऊन ते पाहतात थिएटरमध्ये. तुम्हाला जर कोणत्याचे 3 मराठी चित्रपट पाहायचे असतील तर ते कोणते असतील जे थिएटरमध्ये परत रिलीज झाले पाहिजे? सगळ्यांनाचे प्रत्येकाचे 3 चित्रपट. सामना, सिंहासन, वजीर. हो, सामना, सिंहासन आणि पिंजरा. महेश मांजरेकरांचा लालबाग परळ, अभिजित पानसेचा रेगे आणि माझा स्वतःचा मुळशी पॅटर्न. आम्हाला परत थिएटरमध्ये पाहायला आवडेल, कारण तेव्हा मला सुखाने पाहताच आला नाही. 100% एक मुळशी पॅटर्न, आपलाच आहे. व्ही शांतारामांचा माणूस आणि शेजारी. आणि खरंच जर समजा खरंच रिलीज करायचं असेल, रिलीज, तर धर्मवीर 1. नक्कीच कारण त्याला नक्कीच. फायदा होईल. फायदा तुम्हाला निर्माता आहे शेवटी. नाही, 2 गोष्टी होतील त्याने. मला फायदा होईल, तो भाग वेगळा. दुसरी गोष्ट अशी आहे प्रवीण, मला असं वाटतं की पुन्हा एकदा लोक धर्मवीर 2 बघायच्या आधी त्या नॉस्टेल्जियामध्ये जातील. आणि ती कलाकृती किती प्युअर होती ती एकदा बघून आपण पुन्हा एकदा एक दुसरी कलाकृती बघूया. आणि सध्या झी मराठीवरती सतत दिसाड धर्मवीर 1 लागतोच आहे, तो बघा. म्हणजे तुम्हाला धर्मवीर 2 पाहायला अजून सोपं जाईल. चित्रपट धर्मवीर प्रमाणे सुपर डुपर हिट होईल, त्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटायचं आहे. आपण तेव्हा सेलिब्रेशन करू आणि तेव्हा पुन्हा एकदा छान अशी वेगळ्या नोटवर आणखी मस्त अशी फुललेली मुलाखत करू. लाईट नोटवर. लाईट नोटवर. येस. थँक्यू सो मच, तुम्ही आलात, आमच्या प्रेक्षकांशी गप्पा मारल्यात. पण आता जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? काय नाही, हेच 27 सप्टेंबरला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगात रिलीज होतो आहे मराठी आणि हिंदीमध्ये. धर्मवीर 1ला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तुमचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर होते, तसेच आशीर्वाद या धर्मवीर 2च्या निमित्ताने राहू द्या, एवढंच मनापासून तुम्हाला मागणं आहे. थँक्यू सो मच.